तुम्ही कुठलं? कानेवाडी काय कानेवाडी बुद्रुक. नाव काय तुमचं? नाव एरके हां बबनके डोके. हा बबनराव के माय. सप्त्याला कधीपासून असतं? काय म्हणतात जन्म कधी झाला तुमचा? 1948. 1948. शाळा वगैरे झाली का तुमची? किती? 10वी? 10वी झाली का? मग तुमचं काम वगैरे काय, तुम्हाला कामाला वगैरे कुठं गेलं नाही का तुम्ही? कामाला होतं मुंबईला? काय काम करत होतं मुंबईला? मुंबईला ट्रान्सपोर्टला होतं. ट्रान्सपोर्ट? मामा साठवता ट्रान्सपोर्टला? ऑफिसला तिथं आपलं तिथं आपलं बसायचं काय तरी सांगितलं मी करायचं चहा पाणी आम्हाला तो करायचं. हां मामा साठवतो 40 वर्ष काढली. 40 वर्ष काढली? 20 वर्ष. 20 वर्षे. मग त्यावेळेला पगार पाणी काय होतं तुम्हाला? पगार पाणी आता भाषेच माझ्या मला दिली ती म्हणल्यावर काय पगार काय कोणाला दिली ते? नाही त्यांची भाषी मला त्यांची भाषा म्हणल्यावर मामा सासरा होय. काय कशी जायची घरी. त्या टायमाला खर्च पाणी देत असतील तुम्हाला? खर्च पाणी वगैरे देत असतील? हां लागलं तर जेवायला तिथं घालायचं सगळं काय गावाला तिथं पैसे द्यायचे पाठवून द्यायचे मी मागत नसतो चालू असतं. मग तिकडं होते तेव्हा असं भजनाला कीर्तनाला जायचे का तिकडं? जाऊनच नव्हतं जात का? त्याच्यानंतर मग 30 वर्ष पायवारी पायवारी केली. तिकडून मुंबईवरून कधी आले मग इकडं? मुंबईमध्ये 20 वर्ष झाल्यावर आलो. 20 वर्षांनी? मग आता माझं 76 वय चालू. 76 वय का? मग आता घरी कोण कोण असतं? घरी असते म्हातारी नातू येतं डॉक्टर झाला आहे. डॉक्टर काय गुरांचे का? गुरांचे डॉक्टर का? आणि इकडं बाकी चाकणला आहे आणि एक मुंबईला आपल्या भोसरीला आहे का? हां बसरे थोडला बसलेला आहे. डॉक्टर चाकणला आहे. चाकणला गाडी इकडं याचा वर्कशॉप आहे भोसरी. मग आता शेती बिती काय तुमची? शेती बिती करतात का ना? कोण करतं शेती? आता काय ट्रॅक्टरने म्हणलं काय पोरं नातू पोरं ट्रॅक्टर मी आता काय पेरणी तर काय करायचं पेरणी बिरणी होत नाही. वाटायला का भेटायला गेलं का हां फणी वाटरने दिलं कोण किंवा पेरलं आणि पहिलं म्हणजे आता एवढं काय तकलीफ नाही पेरणीची काही नाही. पेरणी मग मी स्वतः करायचं पोरांना कधीच पेरायला आवडतं माझ्या हाताने सुरू. तुमच्या हाताने सगळं पेरलं? तिथे तर काय झालं आता मागून गेलं 30 वर्ष बारीक केली अजून 9-10 वर्ष बारीक केली असती ना ते कपड्याचं गॅप आता काय गॅप पडला का? गॅप पडला त्यामुळे जास्त कपड बस ना 37 चालतं तर आपलं नियमाचं वजन काकडा हातभर नियमाचं भजन तिकडं तुमच्या गावात पण करता का? नियमाचं भजन काकडा बिकडा हां काकडा आरती करता? आठ महिने संपूर्ण काकडा राम मंदिर आहे आमचं. कोणतं? राम मंदिर. राम मंदिर? हां कुठं ते? वाढलेलं आहे कानवाडचं सांगा हां का? राम मंदिर काकडा चालतो रामनाम होती वरदाब देऊन आता आषाढी वारीला जायचं असेल ना? आता चालू अष्टमीला जायचं आता गाडीने जातो गाडीने जाता आता? पट्टा आहे मला तो चालते म्हणायचं जास्त तकलीफ नाही घ्यायची आपलं जेवढं होईल तेवढं करायचं वास कंबर पकडून आणि आराम करायचा. आता इथे कसं आहे जेवायचं बनवणं 3 तास लागतो 3 ते 3.5 तास तेवढं झालं म्हणजे लगेच हरपटायला जमत नाही आपण कुठं आराम आम्ही कीर्तनाला बसून आपलं ऐकायचं कीर्तन सोडलं का पाठ काकडा मात्र उठायचा मग चालू पाळू धरतो काकडा झाला का मग थोडा टाईम इकडे तिकडे लोटायचं मग गाथा भजन चालू होतं 10 वाजता थोडा आराम करायचा गाथा भजन झालं चालू झालं का मग
जेवण येतात जेवायला. जेवलं का आपण थोडं 2 तास आराम करायचा. नियमाने चालू हे सारखं चालूच आहे राडा. मग आता तुमचं आता तुम्हाला संसारात चांगलं वाटत आहे का आता इथं भजनात कीर्तनात वाटत? संसार नाही संसारात नाही. मी काय राव, एवढं मला त्रास आहे तरी मी संसारात मला लक्ष लागत नाही. लक्ष नाही लागत. मी अंगणामध्येच मी आता इथून किती शब्द करतोय. मोखल झालं का, मोखल, बुटवाडी, हनुमंतवाडी, वाशार, परत रौंदवाडी, कोयडो, संपूर्ण आपलं बटन एवढे फक्त काकडा आणि यामध्ये बनणं आपलं दोन पडायचं. खाली पाठवलं उभं राहायचं नाही, काय नाही, आपला आरामशीर बसायचं. कोणी काय नाही त्यांना माहिती ज्ञापी त्यामुळे उभं राहू शकत नाही. तसं नाही उभं राहतं आणि काही आरामशीर तर नाही. 10 वर्ष अजून वारी केली असती मी. हां. अचानक माणसाने काय बसल्या मग काही नसतं. आळंदीला वगैरे जात असेल ना, आळंदीला देऊला. वारी अजून चुकावली नाही कंची गाडीने जाते. आता काय वारी जे होते ना ते सोडून दिल्या. अजून तीर्थाचं सोडलं नाही तरी लगेच आता तुम्हाला जायला यायला खर्चायला पैसे वगैरे देतात का? काही त्यांच्या मनाने गावच्या काय काय ती भरतील ना काही कमी जास्त काही नाही त्यामुळे माहिती असते. सहा होता तिथं 7 वाजता कीर्तन चालू. तुम्ही या ना कीर्तन तुमचे 5 भाऊ आणि बहिणी किती मग? 4. 3 जण सावतर. आमच्या वडिला 2 मंडळी होती. हां. 2 जण आम्ही सख्खे भाऊ. 2 सख्खे भाऊ. 3 जण सावतर. 3 जण सावतर गेला सावतर सख्खे भाऊ. माझ्या पाठचे त्यांनी मुंबईला ते बी आडनावाचे असतात. तिकडे मुंबईला इकडे येतं कधी कधी. त्यांची मुलं बिलं तिकडं मुंबईलाच आहे. मुंबईला त्यांची शेती टाका करून घेतं सगळ्या जिल्ह्यात तर. मग आता बहिणी भेटा येतात का तुम्हाला? बहिणी बाचे बिचे 2 जण राहिल्यात. ती सावतारी ते पण येतात का बघा? एक याच्यात गेली गावात सावतारी बहिणी आणि 2 जणी कमलमध्ये गेलेली आणि 2 रोजवाडी गेली. थोडी वाढली खायला रोजवाडी कोणी जिथं जिथं व्यवस्था आहे ना तिथं जायचं आपण. मी आता हे काय बाजाराला बसायला लागते ना हे उठट भेटल खात नाही. तिथं सुद्धा व्यवस्था आहे आमची. वारकऱ्यांना भाकरी घालून काय बाकी तेलकट भेटतात काय सवायचं नाही तर मग ते कपवून मारायचं बरोबर. तेलकट नाही आता खावत काय? नाही गुळचाट नाही तर गुळचाट तेलकट बिलकट काय ही व्यवस्था चांगली आहे. व्यवस्था चांगली. फक्त आंघोळीची व्यवस्था नाही तर मग नदी चंद्रबाग जायला सकाळच्या बरे आंघोळ. नदीतच आंघोळ आता नदीतच चांगली पवित्र असते ना आंघोळ. पण आता कसं झालं कसं होतं पावसाळ्यामुळे आहे ना पाऊस असला म्हणजे जरा कसं जावं जरा. पाऊस असतं म्हणजे काय एवढा त्रास नसता. पाणी कमी आता ना. पाणी कमी थंडी वाटते ना जरा. थंडी वाजते आणि पाणी तापवायला येतच मी काहीच वाटत नाही. आता पाऊस त्याला आपलं पावसाने ताण दिला
लोकांचे पेरण्या खायला तुमच्याकडे पेरण्या बिरण्या काय नाही ना अजून काय? पाऊस नाही उगं थोडं टाकलेलं भुसण काय मग आता पेराय काय सोयाबीन पेरता का बिनूक करता? बिनूक नाही करीत कोणी? सोयाबीन भात रोप टाकली आता काल पाणी रोप कायचं रोप? भाताचं भाताचं? भात करता का तुम्ही? आता हे जवळजवळ 14 किलो रोप टाकलं 14 किलो? एवढं रोप लागत? मोठं काय अर्धा एकर पाऊण एकरमध्ये मिळाला हो का? कारण वाटून वाटून खायला गेलं ना आता पहिले रे लागलं मला गाळ करायचं त्याच्यामुळे ते बैलांको गाळ करायला लागायचं बायलंग आता काय ट्रॅक्टरने करता? आणि माझी पूर्ण घ्यायचा काय सांगायचं आता ट्रॅक्टर घाले जा डायरेक्ट? आता ट्रॅक्टरने गाळ ट्रॅक्टर आता सगळं ट्रॅक्टर आता नाही बैल वाटतं